संघर्ष टाइम्स, समस्या जनतेची, साथ आमची. कर्जत खालापूरमध्ये परिवर्तन विकास आघाडीचे 4 उमेदवार जाहीर. रायगड जिल्हा परिषदेच्या आगामी निवडणुकीसाठी नामनिर्देशन अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया शुक्रवारी दिनांक 16 पासून सुरू झाली असून 21 तारखेपर्यंत अर्ज स्वीकारले जाणार आहेत. या निवडणुकीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्या संयुक्त परिवर्तन विकास आघाडीने एकत्रितपणे निवडणूक लढविण्याची अधिकृत घोषणा केली आहे. अलीकडेच पार पडलेल्या कर्जत नगर परिषदेच्या निवडणुकीत परिवर्तन विकास आघाडीला मोठे यश मिळाले होते. या विजयामुळे आघाडीचा आत्मविश्वास वाढला असून त्याच जोरावर आता जिल्हा परिषद निवडणुकीतही परिवर्तन विकास आघाडी सक्रिय झाली आहे. याबाबतची माहिती दिनांक 16 रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कर्जत येथील पक्ष कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली. या पत्रकार परिषदेत कर्जत तालुक्यातील 2 आणि खालापूर तालुक्यातील 2 अशा एकूण 4 जिल्हा परिषद गटातील उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली. उर्वरित उमेदवारांची नावे तसेच पंचायत समितीच्या उमेदवारांची घोषणा येत्या काही दिवसात करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. इतर पक्षांशी युतीबाबत चर्चा सुरू असून त्यानुसार पुढील निर्णय घेतले जाईल, असेही आघाडीच्या नेत्यांनी स्पष्ट केले. कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघात परिवर्तन विकास आघाडी अधिकृतपणे निवडणूक लढवत आहे. कर्जत तालुक्यात 6 जिल्हा परिषद गट व 12 पंचायत समिती गण तर खालापूर तालुक्यात 4 जिल्हा परिषद गट व 8 पंचायत समिती गण आहेत. परिवर्तन विकास आघाडीच्या पहिल्या यादीतील जिल्हा परिषद गटातील अधिकृत उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. कळंब जिल्हा परिषद गटातून नारायण राजाराम डामसे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, कडाव जिल्हा परिषद गटातून बाबू घारे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, आतकरगाव जिल्हा परिषद गटातून श्रद्धा अंकित साखरे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि चौक जिल्हा परिषद गटातून वैशाली विष्णू खैर, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष यांना अधिकृत उमेदवारी देण्यात आली आहे. या पत्रकार परिषदेला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हा प्रमुख नितीन सावंत, कर्जत तालुका प्रमुख बाजीराव दळवी, खालापूर तालुका प्रमुख एकनाथ पिंगळे तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते बंधू पाटील, तालुका प्रमुख दीपक श्रीखंडे, जिल्हा युवक अध्यक्ष अंकित साखरे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.